नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला जॉमेट्री या विषयामधला चौथा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे, ज्या पाठाचं नाव आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती ट्रिग्नोमेट्री हा संपूर्ण पाठ आपण अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. आज आपल्याला आजच्या या भागामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या पूर्वीचा जो पाठ आहे, ज्याला आपण काय म्हणतो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, हा पाठ आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आता हा पाठ अभ्यासत असताना आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या? कन्स्ट्रक्शन करत असताना लागणारं साहित्य हे आपल्या सोबत हे असायला पाहिजे. कारण की कन्स्ट्रक्शन हे आपलं अचूक पाहिजे. जर आपलं कन्स्ट्रक्शन अचूक असला तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला एकही गुण कमी मिळत नाही. कन्स्ट्रक्शन हा पाठ असा आहे की या पाठामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण पडतात, एकही यामध्ये मार्क तुमचा कमी होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन इतका सोपा जाणार आहे आणि या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला एकही गुण कमी मिळणार नाही. पूर्णच्या पूर्ण गुण तुम्हाला या कन्स्ट्रक्शन या पाठामध्ये पूर्ण मिळणार आहे. चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, बघा, हा पाठ जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जो आहे महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीचा, यामध्ये आपल्याला दोनच पॉइंट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. बेसिक्स, प्रॅक्टिस सेटच्या बिफोरचे बेसिक गोष्टी तुम्हाला काही माहित असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला या प्रॅक्टिस सेटच्या बिफोरचं जर बेसिक गोष्टी जर माहित नसेल, जर तुम्ही डायरेक्टच प्रॅक्टिस सेट सुरुवात करत असाल तर तुम्हाला तिथं अडचण येऊ शकते, प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून काय करायचं, काही गोष्टी बेसिक ज्या गोष्टी आहेत आपल्या प्रॅक्टिस सेटच्या बिफोरच्या काही बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यातलं आज आपण या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. बेसिक गोष्टी अगोदर पाहूया, त्यानंतर आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला काय करूया, सुरुवात करूया. बघा विद्यार्थ्यांनो, पहिला आपल्याला जो मुद्दा दिलेला आहे, पहिला मुद्दा काय दिले, पॉइंट कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू अ गिवन ट्रायंगल्स. आता या पॉइंट मध्ये तुम्हाला तीन प्रकारचे जे पॉइंट आहेत, या तीन प्रकारचे पॉइंट मध्ये तुम्हाला तीन प्रकारचे ट्रायंगल्स तुम्हाला ते ड्रॉ करावे लागतात, कन्स्ट्रक्शन करावे लागतात. पहिलं काय की जो पहिला पॉइंट आहे, पहिलं पॉइंट की दिलेले ट्रायंगल, दिलेले दोन ट्रायंगल, या दोन्ही ट्रायंगलचे जर व्हर्टायसेस डिस्टिंक्ट असतील, म्हणजे दोन्ही व्हर्टायसेस वेगवेगळे असेल तर, बरोबर. बघा, दोन पॉइंट कोणतं, व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट, बरोबर, आर व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट. म्हणजे तुम्हाला दोन ट्रायंगल दिले, दोन ट्रायंगल. आता उदाहरणामध्ये मी या ठिकाणी दोन ट्रायंगल घेतो, हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल या ठिकाणी घेतले, याला मी नाव दिलं PQR आणि याला दिला मी ABC. हे दोन ट्रायंगल दिले. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये एकही पॉइंट तुम्हाला, म्हणजे एकही व्हर्टायसेस, या दोन्ही ट्रायंगलचे एकही व्हर्टायसेस सिमिलर नाही, म्हणजे सारखे नाहीत, एक नाहीत, वेगवेगळे आहेत. म्हणून हा जो पॉइंट आहे, व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट, म्हणजे जर तुम्हाला दिलेल्या दोन ट्रायंगल हे वेगवेगळे असेल तरीही तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. मग अशा वेळेस काय असतं, बघा, आता इथं PQR आहे, इथं ABC, इथं P, इथं A, इथं Q, B, R आणि C वेगवेगळे आहेत, कोणतंही सेम नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं की कदाचित तुम्हाला हा ट्रायंगल दिला जाऊ शकतो, हा फाइंड करावा लागतो, किंवा हा दिला असतो, हा फाइंड करावा लागतो. मग फाइंड करायचं कसं, तो आपण प्रॅक्टिस सेटमध्ये शिकणार आहोत. पण उदाहरणामध्ये हा 2 दिलाय, हा 3 दिलाय, हा 4 दिलाय. हा ट्रायंगलचे तिन्ही व्हर्टायसेस आपल्याला काय दिले, तिन्ही साइडचे आपल्याला मेजर दिलेत. या तिन्ही साइडचे मेजर दिलेत. मग आपल्याला काय करावं लागेल, या ABC चे तुम्हाला मेजर फाइंड करावा लागतो. जर ABC चा मेजर फाइंड केलं तर तुम्हाला सरळ कन्स्ट्रक्शन करता येतं. हे इतकं सिंपल आहे. तर कसं करायचं की तुम्हाला दोन्ही ट्रायंगलचा रेशो दिलेला असतो, दोन्ही ट्रायंगलचा काय दिला असतो, रेशो दिला असतो.
तो रेशो वापरायचा आणि तुम्हाला काय करायचंय, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. हा एक पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये शिकायचा आहे. कोणतं? व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट. जर दोन्ही ट्रायंगलचे व्हर्टायसेस जर वेगळे असेल तर वेगवेगळे तुम्हाला दोन ट्रायंगल हे तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावे लागतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, दुसरा कोणता? दुसरा आहे व्हेन व्हर्टायसेस आर सेम. व्हेन व्हर्टायसेस आर सेम म्हणजे सेम म्हणजेच काय? कॉमन. आता सेम म्हणजेच काय? याच्यामध्ये सेम हा वर्ड थोडासा मला असं वाटतं या ठिकाणी चुकीचा असेल. मग इथं आपण काय करूया, व्हेन व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल इज कॉमन. जर दोन ट्रायंगलचा व्हर्टायसेस म्हणजे दोन ट्रायंगलचे व्हर्टायसेस मधला कोणताही एक ट्रायंगल, एक अँगल तुम्हाला कॉमन असणार आहे. म्हणजे कॉमन असेल म्हणजे कसं? आता हा तर तुम्हाला उदाहरण कळाला. हा उदाहरण कळाला म्हणजे कोणता? जे दोन पॉइंट तुम्हाला दिले ते दोन्ही पॉइंट मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने करता येतं. आता या ठिकाणी बघूया की जर व्हर्टायसेस कॉमन असेल तर तुम्हाला कशा पद्धतीचे कन्स्ट्रक्शन करावं लागतो. मग उदाहरणामध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिला असेल, एक ट्रायंगल दिला असा दिला असेल, असा ट्रायंगल दिला असेल, याला आपण पी क्यू आर हा ट्रायंगल दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटा ट्रायंगल ड्रॉ करायचे. या ट्रायंगलच्या आतमध्ये छोटा ट्रायंगल ड्रॉ करायचे. मग तो कसा असेल? असा असू शकतो. मग हा ए बी आर, इथं पी क्यू आर हा मोठा ट्रायंगल आहे आणि ए बी आर हा छोटा ट्रायंगल आहे. मग इथं कॉमन पॉइंट कोणता आहे? कॉमन व्हर्टायसेस कोणता आहे? हा आहे आर. म्हणजे आर मोठ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा आहे आणि छोट्या ट्रायंगल मध्ये सुद्धा आर आहे. म्हणजे आर हा पॉइंट काय आहे? जो व्हर्टायसेस आहे तो कॉमन आहे. मग इथं काय होणार? दोन वेगळे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट होणार का? नाही. तर इथं एकामध्ये दुसरा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट होणार. एक तर छोट्यामध्ये मोठा करावा लागेल किंवा छोटा दिला असेल तर तुम्हाला तो त्याच ठिकाणी तोच व्हर्टायसेस वापरून मोठा कन्स्ट्रक्शन करावं लागेल. नाही तर मोठा तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिला असेल किंवा मोठा ट्रायंगल दिला असेल तर त्या मोठ्या ट्रायंगल मध्ये छोटा ट्रायंगल हे तुम्हाला त्या ठिकाणी त्या मोठ्या ट्रायंगल मध्येच तुम्हाला काय करावं लागणार? कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. हे दोन प्रकारचे तुम्हाला या ट्रायंगल मध्ये, या सेकंड पॉइंट मध्ये तुम्हाला काय करायचे? कन्स्ट्रक्ट करायचे. हे दोन पॉइंट हा प्रॅक्टिस सेटच्या मधला. बघा त्यानंतर जो सेकंड पॉइंट आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल. आता टँजंट तीन प्रकारचे आहेत. टँजंट हे तीन प्रकारचे. जर तुम्ही सर्कल पार्ट अभ्यासला असेल तर तुम्हाला टँजंट काय असतं हे आपल्याला कळून जाईल. त्यासाठी बघा टँजंट कसं कन्स्ट्रक्शन करत असतो. टँजंट हा तीन पॉइंट, पहिलं यातला पहिला पॉइंट आहे तुम्हाला जो पहिला पॉइंट जो आहे युजिंग अ सेंटर. कोणता आहे? पहिलं पॉइंट सेंटर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सेंटर वापरायचं आहे. सेंटर वापरायचे. तुम्हाला या उदाहरणामध्ये एखादी काय दिलं असेल? रेडियस दिली असेल. आता 3 सेंटीमीटर रेडियस दिली, त्याचा काय करायचं तुम्हाला? तो सेंटर वापरायचे आणि तुम्हाला टँजंट काढायचे. मग असा एक पॉइंट घ्यायचा, रेडियस काढ. असा रेडियस म्हणजे कन्स्ट्रक्शन आपल्या कंपास मध्ये जो डिस्टन्स घ्यायचा, रेडियस दिलेला काय करायचा? तो कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आणि असा सर्कल ड्रॉ करायचा. असा सर्कल काढल्यानंतर तुमचा सेंटर हा आहे, असा बाहेर निघेल. इथपर्यंत आपला रेडियस असणार आहे. हा पण एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे. ओके. मग तुम्हाला हा जो भाग आहे, हा भाग आणि इकडला भाग, हा भाग आणि इकडला भाग तुम्हाला काय करायचा आहे? एवढाच बाहेर आर्क मारायचे. एक बाहेर, एक आतमध्ये आणि एक बाहेर आर्क मारायचे आणि इथून तुम्हाला परपेंडिक्युलर मारायचे. म्हणजे तुमची टँजंट हे सर्कलच्या इथून निघणार आहे. म्हणजे सर्कलला टच करून तुमची टँजंट ड्रॉ होणार आहे. ही एक टँजंट तुम्ही काय वापरून? सेंटर वापरून तुम्ही टँजंट काढू शकता. हा पहिला पॉइंट. कोणतं? युजिंग अ सेंटर. सेंटर वापरायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचाच काय निघणार आहे? टँजंट निघणार आहे. हा टँजंट इथून बरोबर सर्कलच्या एका पॉइंट वरून तुमचा टँजंट हा निघणार आहे. असा टँजंट काढायचे. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर सेकंड जो पॉइंट आहे, सेकंड पॉइंट बघा. सेकंड पॉइंट मध्ये दुसरा काय वापरायचे? इथं तुम्हाला युजिंग अ सेंटर, सेंटर वापरून तुम्ही टँजंट काढू शकता. आणि दुसरा आहे विदाउट युजिंग अ सेंटर.
विदाउट युजिंग अ सेंटर म्हणजे सेंटर आता वापरायचं नाही. इथं सेंटर वापरून काढायचं होतं, आता सेंटर वापरायचंच नाही. मग कन्स्ट्रक्शन कसं करायचं, तर तो रेडियस देणार आहे का, नाही. जरी रेडियस दिले तरी तुम्हाला काय करायचं, असा डॉट मारायचा, सर्कल काढून घ्यायचा आणि तो रेडियस, तो डॉट काय करायचं तुम्हाला एलिमेंट करणे, तो रफ करून टाकायचा, म्हणजे तुम्हाला सेंटर दिसणार नाही. मग इथे सेंटर वापरणारच नाही म्हणून सेंटर दिसणार नाही. मग काय, विदाउट युजिंग सेंटर मध्ये तुम्हाला असे कॉर्ड करावं लागणार आहे, कॉर्ड्स. आता कॉर्ड तुम्हाला माहित असेल, आता कॉर्ड वापरून तुम्हाला काय करायचं, असा एक ट्रायंगल तुमच्या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचे. आता सर्कलच्या आतमध्ये जेव्हा ट्रायंगल ड्रॉ करसाल तेव्हा इथून बघा या पॉइंट वरून तुम्हाला एक आर्क या बाजूला, एक आर्क या बाजूला, असा एक पद्धतीचा आर्क, हे जो सेम मेजर आहे तोच इकडे निघणार आहे. मग हा डिस्टन्स घेऊन तुम्हाला आर्क असा मारून इथून तुमचा काही टॅन्जंट निघणार आहे. हा मधून झाला तुमचा टॅन्जंट, कुठून येणार आहे, सर्कलच्या बरोबर कुठून येणार आहे, या पॉइंट वरून असा तुमचा टॅन्जंट निघणार आहे. असा तो विदाउट सेंटर युजिंग, जेव्हा सेंटर वापरणार नाही तेव्हा तो अशा पद्धतीचा तुमचा टॅन्जंट निघणार आहे. हा दुसरा टॅन्जंट. आणि तिसरा पॉइंट जो आहे, तिसरा पॉइंट जो दिलेला आहे, तो तिसरा पॉइंट कोणता, तिसरा पॉइंट आहे टॅन्जंटचा, तो एक पॉइंट आहे, तो सर्कलच्या बाहेर कुठेतरी आहे, आउट ऑफ द सर्कल. युजिंग पॉइंट which is out of the circle, out of the exterior point of the circle लिहून टाका. सरळ नाव त्याचं स्पष्ट नाव होऊन जाईल काय, which is exterior of the circle, सर्कलच्या बाहेर कुठेतरी असेल, तो सर्कलच्या बाहेर असेल, सर्कलच्या मध्ये हा असणारा सेंटर जो वापरणार आहे, तो विदाउट युजिंग सेंटर हा पण वापरणार आहे. हा सेंटर वापरणार नाही पण तरी काढणार आहे. मग युजिंग पॉइंट्स विच इज एक्सटेरियर ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कलच्या बाहेर जो पॉइंट आहे तो सर्कल, बघा असा एक सर्कल काढणार आपण, काय यूज करून, रेडियस वापरून सर्कल काढणार. आणि हा इथून एवढा पॉइंट आपला रेडियस वापरणार आहे. आणि त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय देणार आहे की बाबा रेडियस पासून, आता उदाहरणामध्ये हा जर 2 सेंटीमीटर असेल, हा जर 2 सेंटीमीटर असेल तर तुमचा एक्सटेरियर पॉइंट हा 2 पेक्षा प्लस असणार आहे. मग तो 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो, काही असू शकतो. आता सेंटर पासून जर 5 सेंटीमीटर असेल तर असा तुमचा काय होणार, तो बाहेर कुठेतरी या ठिकाणी तुमचा पॉइंट असेल, त्याला आपण सपोज करूया पी नाव आहे. मग इथं तुम्हाला अशा पद्धतीचा एक हा जो हा सेंटर आणि हा पॉइंट पकडून तुम्हाला एक असा परपेंडिक्युलर मारायचे. परपेंडिक्युलर सर्कलच्या बाहेर येऊ शकतो, सर्कलच्या मध्ये येऊ शकतो, कुठे येऊ शकतो. मग इथून जेव्हा हा दोन्ही सेंटर, हा पॉइंट आणि इकडला पॉइंट धरून जेव्हा तुम्ही सर्कल दुसरा काढसाल, असा जेव्हा दुसरा सर्कल निघेल तुमचा, तेव्हा तुमचा बघा, आता मी या बाजूने टच केलं पण तुम्हाला ऍक्च्युअली सर्कलच्या मध्ये काय होणार आहे, एका दुसऱ्या बाजूने काय होणार आहे, दुसऱ्या बाजूने तुमचा सर्कल निघेल. सर्कल निघाल्यानंतर तुम्हाला असा एक इथून टॅन्जंट आणि एक इथून टॅन्जंट, असा 2 टॅन्जंट हे निघणार आहे. 2 प्रकारचे टॅन्जंट तुम्हाला काय होईल, कन्स्ट्रक्शन यामध्ये निघणार आहे. असे 2 प्रकारचे टॅन्जंट आपण काढू शकतो. हे कशामध्ये, जेव्हा तुमचा पॉइंट हा सर्कलच्या बाहेर कुठेतरी आहे, एक्सटेरियर पॉइंट आहे, तेव्हा आपण हा टॅन्जंट काढू शकतो. असे 3 पद्धतीचे टॅन्जंट आपण काय करणार आहोत, कन्स्ट्रक्शन या पाठामध्ये अभ्यासणार आहोत, म्हणजे प्रॅक्टिस सेटच्या मध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांना हे 2 पॉइंट यामध्ये 2, परत मी रिपीट करतो, हा यामध्ये व्हेन व्हर्टेक्सेस आर डिस्टिंक्ट, 2 सर्कल काढायचे, 2 आपल्याला ट्रायंगल काढायचे, असे ट्रायंगल काढायचे की त्याचे दोघांचे व्हर्टेक्सेस वेगळे असतील. त्याच्यानंतर व्हेन व्हर्टेक्सेस इज अ कॉमन, जेव्हा दोन्ही ट्रायंगल मधला एक व्हर्टेक्सेस कॉमन असेल तरीही आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे टॅन्जंट मधला, कन्स्ट्रक्शन ऑफ टॅन्जंट मधला पहिला पॉइंट कोणता आहे, युजिंग अ सेंटर, सेंटर वापरूनही तुम्ही काय करू शकता, सेंटर वापरून सुद्धा तुम्ही टॅन्जंट काढू शकता. आणि त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे विदाउट युजिंग अ सेंटर, सेंटर न वापरता सुद्धा तुम्ही टॅन्जंट काढू शकता, हे आपण शिकले. त्याच्यानंतर युजिंग पॉइंट्स विच इज एक्सटेरियर ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कलच्या बाहेर कुठेतरी तो पॉइंट असेल तरी तुम्ही काय करू शकता, टॅन्जंट काढू शकता. अशा पद्धतीचं या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या बेसिक गोष्टी जर माहित असले तर आपण प्रॅक्टिस सेट आपण सहज पद्धतीनं सोडवू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनो या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत, या उद्देशाने मी या बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत. यानंतर आपण काय करणार आहोत, या व्हिडिओच्या
पुढील भागामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट 4.1 आहे तो 4.1 प्रॅक्टिस सेट आपण यानंतर अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रॅक्टिस सेट 4.1 आपण बघूया. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय दिले बघा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. In a triangle ABC, AB 5.5, BC 6, CA 4.5 cm. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN 5 upon 4 असा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे इथं दोन ट्रायंगल दिले. आता विद्यार्थ्यांनो, हे दोन्ही ट्रायंगल मी या बाजूला एक रफ डायग्राम म्हणून मी काय करतो, एक काढून घेतो, म्हणजे कन्स्ट्रक्ट करून घेतो. एक रफ डायग्राम आपल्याला अंदाज असायला पाहिजे म्हणून मी या बाजूला ते दोन्हीही ट्रायंगल काय करतो, काढून घेतो. जेणेकरून आपल्याला काय होईल की दोन्ही ट्रायंगल आपल्याला समजेल की काय दिलेलं आहे आणि काय काढायचे आपल्याला कळणार आहे. पहिलं ट्रायंगल आपल्याला दिले ABC. मी या पहिल्या ट्रायंगलला ABC नाव देतो, ABC. आणि दुसरा ट्रायंगल काय दिले, LMN. LMN असं नाव दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनो, जर बघितलं तर आपल्याला साइड दिलेली आहे. साइड काय दिले बघा, ABC या ट्रायंगल मध्ये दिले, AB दिलाय 5.5, म्हणजे AB दिले काय दिले, हा 5.5 दिले. BC दिले 6, BC 6 दिले. आणि CA 4.5 दिले. CA म्हणजे ही साइड काय दिले, 4.5 दिलेला आहे. पुढे काय दिले, ट्रायंगल ABC and ट्रायंगल LMN such that BC upon MN 5/4 असे दिले. म्हणजेच त्यांनी हा ट्रायंगल दिले, हा ट्रायंगल दिलेलाच नाही, दुसरा ट्रायंगल दिलेला नाही. मग इथे काय करायचं आपल्याला, हा ट्रायंगल फाइंड करायचा आहे. हा ट्रायंगल काय करायचं आपल्याला, फाइंड करायचा आहे. या ट्रायंगलची प्रत्येक साइड आपल्याला शोधायची आहे. त्याच्यानंतर कारण की आपल्याकडे साइडच नाही ती, मग आपण काढणार कसं. आणि त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना, प्रश्न लक्षात घ्या. प्रश्नामध्ये काय दिले की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN दोन ट्रायंगल दिले. आता बघितलं तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये एकही पॉइंट हा कॉमन नाही. म्हणजे इथं व्हर्टायसेस कॉमन कोणताच नाही, कोणताही व्हर्टायसेस कॉमन नाही. इथे ABC दिले, इथे LMN दिले. व्हर्टायसेस इथं डिस्टिंक्ट आहेत, म्हणजे व्हर्टायसेस कोणते, वेगवेगळे व्हर्टायसेस आहेत. इथं कोणताही तुम्हाला दिलेला व्हर्टायसेस हा कॉमन नाही. मग हा आपण जो बेसिक घेतला होता, बेसिक मध्ये काय बघितलं होतं, जर व्हर्टायसेस डिस्टन्स असेल, डिस्टिंक्ट व्हर्टायसेस असेल, तरी आपण काय करू शकतो, कंस्ट्रक्शन करू शकतो. त्यातला हा पहिला प्रश्न की तुम्हाला दिलेला दोन्ही ट्रायंगल हे याचा मेजर काढायचं तर आहेच, पण याच्यात व्हर्टायसेस हे वेगवेगळे दिलेले आहेत. मग आपण काय करूया, या दुसऱ्या ट्रायंगलचे व्हर्टायसेस काढता येतं कसं, या दिलेल्या ट्रायंगलचा रेशो वापरून. आपल्याला MN रेशो दिले 4, MN दिले म्हणजे या ट्रायंगलचा रेशो दिलेला आहे, बरोबर. आणि ही ट्रायंगल, ही जी डायग्राम आहे ती आपली कोणती आहे, ही रफ डायग्राम आहे. कोणती आहे ही, रफ डायग्राम. ही आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. चला विद्यार्थ्यांनो, आपण या प्रश्नाचं अगोदर काय करूया, LMN काढून घेऊ. LMN साइड फाइंड करू. जर LMN काढलं तर आपल्याला काय मिळणार आहे की जो कंस्ट्रक्शन आहे तो कंस्ट्रक्शन करून घेऊ. LMN काढल्यानंतर आपल्याला कंस्ट्रक्शन करायचे. आपण अगोदर LMN काढून घेऊ. चला सोल्युशन या ठिकाणी लिहितो मी. सोल्युशन बघा दिलेल्या प्रमाणे, म्हणजेच काय, इट इज गिवन दॅट काय दिलं आपल्याला, ABC आणि LMN हा सिमिलर दिलेला आहे. मग इथे लिहून घ्या, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. जर ABC LMN ला सिमिलर असेल तर या दोन्ही ट्रायंगलच्या साइड ह्या प्रपोर्शन मध्ये येतात, बरोबर. जर LMN ABC आणि LMN दोन्ही सिमिलर असेल तर त्याच्या साइड काय येणार आहे, प्रपोर्शन मध्ये. कारण साइड करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन अ प्रपोर्शन. इथे लिहून घेऊ आपण, काय लिहून घेऊ, एक स्टेटमेंट लिहूया, काय, करस्पॉन्डिंग sides of similar triangle are
इन प्रोपोर्शन हे आपल्याला माहित आहे. मग जर प्रोपोर्शन मध्ये असेल तर काय येणार साइड आपले AB च्या अपॉनला येईल AB अपॉन LM येईल ना, आणि BC अपॉन MN आणि AC अपॉन LN. याला आपण काय करूया इक्वेशन 1 देऊ. बरोबर, याला इक्वेशन 1 देऊ कारण की साइड प्रोपोर्शन मध्ये आले तर याला आपण इक्वेशन 1 दिलं. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला इथं गिवन मध्ये BC अपॉन MN दिले, BC अपॉन MN दिले, काय दिले 5/4. जर BC अपॉन MN 5/4 असेल तर हे सगळे 5/4 येतात ना. मग या ठिकाणी मी काय लिहितो, या बाजूला लिहितो काय की BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. याला इक्वेशन सेकंड देऊया. जर हा फर्स्ट आणि सेकंड दिला तर फर्स्ट आणि सेकंड वरून काय होईल BC अपॉन MN जर 5/4 असेल तर हे सगळे 5/4 झाले. मग आपण तो लिहून घेऊ काय फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 वरून काय होणार की AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN आणि AC अपॉन LN हे होणार 5/4. आता सगळे 5/4 आले. बरोबर, सगळे काय आले 5/4. आता बघा आपल्याकडे AB LM हे सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला माहित झाली की या सगळ्याची इक्वल काय झालं 5/4 झालं. आता हा रेशो वापरून आपल्याला प्रत्येकाची या दुसऱ्या ट्रायंगलची साइड काढता येते. पहिला घेऊया आपण AB अपॉन LM. AB अपॉन LM घेतलं तर आपल्याला LM या ठिकाणी मिळणार आहे. बघा मी इथं पहिलं काढतो AB अपॉन LM. या ठिकाणी काय काढूया AB अपॉन LM हा कोणाची इक्वल आहे 5/4 चे इक्वल आहे. आपल्याकडे AB चा व्हॅल्यू दिली बघा, AB ची व्हॅल्यू काय दिली 5.5 दिली. मग इथं मी लिहितो 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4. बघा या बाजूला मी या बाजूला लिहितो, याची व्हॅल्यू आपल्याला काढायची, इथून लिहितो बाजूला. बघा काय लिहिता येईल 5/5.5 AB आहे, LM आहे तसं ठेवला आणि हा रेशो. इथं मला LM काढायचे, कोणाला काढायचे LM काढायचे. LM जर काढायचे असेल तर मी क्रॉस मल्टिप्लाय करेल, हे दोन्ही सोबत येऊन जाईल आणि 5 खाली येईल. मग काय येणार 5.5 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 5 मिळेल. बरोबर, या दोघांचा क्रॉस, या दोघांचा क्रॉस आणि या दोघांचा क्रॉस, मग हा 5 खाली येऊन जाईल, हे 5.5 आणि 4 वर येऊन जाईल. मग इथं जर आपण काढलं तर बघा याचा मल्टिप्लाय जर केला 5 1 5 5 1 5 5 1 5 म्हणजे इथं 1.1 मल्टिप्लाय जर 4 केला तर हा मिळणार आपल्याला 4.5 सेंटीमीटर. हा काय मिळणार आहे LM. बघा LM आपल्याला मिळाला, किती मिळाला 4.4 मिळाला. मी या ठिकाणी मेन्शन करून घेतो डायग्राम मध्ये, हे 4.4 मिळाला, 4.4 मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला ट्रायंगलची दुसरी बाजू काढायची, कोणती MN काढायची. आपल्याला काय काढायची MN काढायची. MN बघा MN आपल्याकडे BC अपॉन MN आहे. बरोबर, BC अपॉन MN आपल्याला या ठिकाणी लिहून घेऊया. काय लिहिता येईल आपल्याला BC अपॉन MN हा कोणाची इक्वल आहे, हा सुद्धा 5/4 चे इक्वल आहे, हा सुद्धा कोणाचे आहे 5/4 च्या. आता BC व्हॅल्यू दिली आपल्याला, BC ची व्हॅल्यू बघा 6 दिलेला आहे. मग BC जागेवर काय करा 6 लिहा, 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4. आता आपल्याला BC काढायचे, BC ला कॉमन काढा. BC ला काय करा कॉमन काढून घ्या, या दोघांचा क्रॉस होईल 6 मल्टिप्लाय 4 अपॉन 5. बरोबर, मग इथं काय मिळेल BC इज इक्वल टू, आता 6 4 काय येतं 24 येते, 6 5 अपॉन 5. बघा आता या ठिकाणी या बाजूला घेऊया आपण, काय केलं या दोघांचं मल्टिप्लाय केला आणि MN बाजूला काढलं. ओके, मग BC चं व्हॅल्यू आपल्याला 5/4 जर काढायचं असेल, 24 अपॉन 5 काढायचं असेल तर BC ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार बघा. BC ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे BC इज इक्वल टू 24 अपॉन 5. 24 अपॉन 5 करा डिवाइड,
5 1 जार 5, 5 4 जार 20, 5 4 जार 20, राहिले 4 बरोबर. 4 राहिले, इथं पॉइंट दिलं, 4 च्या बाजूला 0 दिलं तर काय झाले 40 झाले. 5 8 जार 40, म्हणजे आपल्याला BC मिळालं किती 4.8 मिळालेलं. MN आपल्याला किती मिळालं 4.8 मिळालेलं आहे बरोबर. काय मिळालं आपल्याला BC आपल्याला 6 दिलं होतं, आपण 6 वापरलं आणि या दोघांचं मल्टिप्लाय केलं आणि क्रॉस आपण जर 5 घेतलं तर आपल्याला BC मिळालेला आहे 4.8. त्याच्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे, तिसरा कोणता राहिलेला शेवटचा कोणता, आता LM काढायचे. LM वापरा AC अपॉन LN. बघा AC अपॉन LN इज इक्वल टू 5 अपॉन 4. AC दिले आपल्याकडे, AC 4.5 दिले, 4.5 अपॉन LN इज इक्वल टू 5 अपॉन 4. परत LN ला कॉमन काढा, LN कॉमन काढलं तर 4.5 मल्टिप्लाय 4 अपॉन 5 बरोबर. बघा आता काय मिळेल आपल्याला, या दोघाला LN जर कॉमन काढलं तर इथं बघा हा 5 1 जार 5, 5 9 जार 45 म्हणजे 0.9 मिळेल. मग 0.9 मल्टिप्लाय 4 जर केला तर LN आपल्याला मिळणार आहे 3.6 सेंटीमीटर. का मिळणार आहे 3.6 आणि हा किती मिळाला आपल्याला 4.8 मिळाला आणि 3.6 म्हणजे आपल्याला LN मिळाला आता 3.6 मिळाला. बघा अशा पद्धतीने आपण काय केले, तिन्ही ट्रायंगलचे म्हणजे दुसरा जो ट्रायंगल होता या ट्रायंगलचे तिन्ही बाजू आपण फाइंड केलेला आहे. आता आपल्याला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला काही हरकत नाही, एकदम सिंपल आहे. बघा विद्यार्थ्यांनो, याची जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायची असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण काय करणार आहोत, हा जो कन्स्ट्रक्शन आहे जो मिळालेला आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलची जी बाजू मिळालेली ती बाजू आपण काय करून ही बाजू वापरून आपण काय करणार आहोत, जो दुसरा ट्रायंगल आहे तो दुसरा ट्रायंगल आणि हा पहिला सुद्धा आपण काय करणार आहोत कन्स्ट्रक्शन करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या पुढचा व्हिडिओ आपण हा कन्स्ट्रक्शनचा जो भाग आहे मिळालेलं उत्तर वापरायचं आहे. आपल्याला जी मिळालेली साइड आहे ती साइडची व्हॅल्यू वापरून आपण काय करणार आहोत, पुढचा राहिलेला जो कन्स्ट्रक्शन आपण या पेजवर करणार आहोत. तर चला तर मग आपण या व्हिडिओच्या पुढच्या भागाकडे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा यापूर्वीच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 या प्रॅक्टिस सेटमधला पहिला प्रश्न आपण बघितला होता आणि पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं की ABC आणि LMN दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत आणि या ट्रायंगलमध्ये आपल्याला ABC दिलेला आहे आणि LMNच्या साईड काढायच्या आहेत. ते साईड आपण बोर्डवरती काढलेला होता. आता आपल्याला जो कन्स्ट्रक्शनचा भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, एका पेजवरती मी या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा 4.1चा आपला पहिला प्रश्न चालू आहे. मी तो एका पांढऱ्या पेजवरती लिहून घेतलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला तो क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. काय क्वेश्चन दिले, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN, इन ट्रायंगल ABC AB 5.5 सेंटीमीटर, BC 6 सेंटीमीटर, CA 4.5 सेंटीमीटर, कंस्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN सच दॅट BC अपॉन 4.5 हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला ABC या ट्रायंगलमध्ये ABC मध्ये तिन्ही बाजू आपल्याला दिलेली आहेत. AB दिला आहे, BC दिला आहे आणि AC पण दिलेला आहे. आपल्याला LMN या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू आपण काय केलेल्या आहेत, फाइंड केलेल्या आहेत. म्हणजे तिन्ही साईड आपण फाइंड केलेले आहेत. LM आपल्याला मिळाले 4.5 4.4, MN मिळालेला आहे 4.8 आणि LN मिळालेला आहे 3.6. हे LMN या ट्रायंगलचे आपण या ठिकाणी काय केले, जे बाजू फाइंड केले ते या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, कधीही कन्स्ट्रक्शन करता असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, एक रफ डायग्राम त्या ठिकाणी तुमच्या समोर असायला हवं आहे. जर रफ डायग्राम काढला तर तुम्हाला काय मिळणार आहे की कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं असणार आहे तो आपण काढू शकतो. म्हणून मी या ठिकाणी एक रफ डायग्राम हे काढून घेतलेलं आहे. आता या रफ डायग्रामचा आपल्याला सगळ्या ठिकाणी मेजर मेन्शन केलेला आहे. या सगळे मेजर घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ABC आणि LMN हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. चला तर मग आपण दोन्ही ट्रायंगल काय करूया, कन्स्ट्रक्ट करूया. आता विद्यार्थ्यांनो,
जर बघितलं ABC आणि LMN या दोन्ही ट्रायंगलमध्ये बघितला तर बेस दोघांचा मोठा आहे. बघा इथं BC 6 आहे आणि MN 4.8 आहे. म्हणजे जर BC तुम्हाला मोठा दिला असेल म्हणजे मोठी बाजू म्हणजे बेस अगोदर काय करायचं काढून घ्यायचं. मग काय करायचं या ठिकाणी स्केलमध्ये तुम्हाला BC हे या ठिकाणी आपल्याला काय करता येईल 4.6 सेंटीमीटरचा जो BC दिलेला आहे तो या ठिकाणी मी काढून घेतो. 6 सेंटीमीटरचा आपल्याला काय करायचं अगोदर BC काढून घ्यायचं आहे. असा दोन्ही ठिकाणी अगोदर मार्क करून घ्यायचं आणि तुम्हाला या बेसला काय करायचं असं जोडून घ्यायचं आहे. बरोबर. आता जोडून घेतल्यानंतर आता ही जी बाजू आहे ती कोणती आहे तुमची BC आहे. हे काय आहे BC आहे आणि किती किती सेंटीमीटर ही आहे 6 सेंटीमीटर. आता BC पासून आपल्याला काय काढायचे AB काढायचा आहे 5.5चा. मग काय करणार आपल्या स्केलमध्ये 5.5चा मेजर तुम्हाला या ठिकाणी घेऊन टाकायचा आहे 5.5चा. बघा या ठिकाणी 5 आहे 5.5चा या ठिकाणी मी मेजर घेतो जेणेकरून आपला जो स्ट्रक्चर आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन जो आहे तो चुकणार नाही. म्हणून कंपासमध्ये व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे मेजर घ्यायचा आहे. आता 5.5चा मेजर घेण्यासाठी आपला कंपास हा बरोबर असणं आवश्यक आहे. कंपास जर व्यवस्थित असेल तर आपला कन्स्ट्रक्शन चुकत नाही. बघा या ठिकाणी मी 5.5चा या मेजर घेतलेला आहे. 5.5चा या ठिकाणी काय घेतलं आहे मेजर घेतलेला 5.5चा. मग तो मेजर घेतलेला मेजर काय करायचं बीवर ठेवायचा आहे आणि एक वरच्या बाजूने काय करायचं एक आर्क मारायची. अशी आर्क मारायची आहे. कितीची मारायची 5.5ची. त्याच्यानंतर बघा दुसरी बाजू लगेच मारून घ्यायची कोणती AC जो दिला आहे तो किती दिला आहे तो दिलेला आहे 4.5. मग बघा या कंपासमध्ये परत काय करायचं 4.5चा एक मेजर घेऊन टाकायचं कंपासमध्ये आणि 4.5 मेजर घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे एक इंटरसेक्शन पॉईंट मिळणार आहे. बघा या ठिकाणी मी घेतलेला किती मेजर आहे 4.5चा मेजर या ठिकाणी मी घेतलेला आहे. बरोबर. तर हा कुठे ठेवायचं C पॉईंट इथे ठेवायचा आणि एक आर्क असा मारायचा आहे. आता बघा इथं इंटरसेक्शन पॉईंट तुम्हाला मिळालेला नाही. मग तुम्हाला जो C पॉईंट आहे तो तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. बघा इथून परत मोजायची गरज नाही. दिलेल्या आर्कवरती काय करायचं आहे असा कंपास ठेवायचं व्यवस्थित आणि या आर्कला काय करायचं असं जोडून घ्यायचं जो तुम्हाला दिलेला आहे. बघा जॉईन झालं. आता जिथं जॉईन झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा इंटरसेक्शन पॉईंट जॉईन झाला आहे. इथं तुम्हाला B सोबत जोडून घ्यायचे अगोदर. B सोबत काय करायचं अगोदर याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर C सुद्धा इथून काय करायचं तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे B आणि C दोन्ही पॉईंट तुम्ही जॉईन करून घ्या. जॉईन केल्यानंतर बघा इथं आता हा पॉईंट कोणता आहे तुमचा हा A पॉईंट आहे. हा B आहे आणि हा C आहे. बघा A तुम्हाला जो AB दिलेला आहे AB काय दिले या ठिकाणी AB दिलेला आहे 5.5. मग इथं लिहून घ्या 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर AC काय दिले AC दिलं आहे 4.5. मग इथं काय करायचं आहे 4.5 सेंटीमीटर लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा फर्स्ट ट्रायग्राम या ठिकाणी काय झाला कन्स्ट्रक्ट झाला जो तुम्हाला ABC काढायचा होता. आता दुसरा कोणता काढायचा आहे दुसरा आपल्याला काढायचा आहे LMN. मग आपण दुसरा काढून घेऊया. बघा दुसऱ्यामध्ये आपल्याला बेस काय दिले MN 4.8 दिलेला आहे. मग 4.8चा या ठिकाणी बेस काढून घेऊ. बघा इथं 4 आहे इथं 4.5 आहे 4.6 4.7 4.8 या ठिकाणी 4.8 आपला येणार आहे. मग याला काय करायचं असं जोडून घ्यायचं आहे 4.8ला. आता जोडून घेतलेला नाव काय द्यायचं नाव आपल्याला M आणि N नाव द्यायचं आहे. आणि हा मेजर किती आहे हा मेजर आहे 4.8 सेंटीमीटर. आता बघा MN वरून आपल्याला L कडे जाणारी जी रेषा आहे म्हणजे जी ही साईड आहे ती कितीची आहे 4.4ची आहे. मग आपल्या कंपासमध्ये काय करायचं 4.4चा मेजर घ्यायचा आहे. कंपासमध्ये काय करायचं मेजर 4.4चा. बघा इथं 4.5 आहे इथं 4.4 आहे. मग याला काय करायचं असं इथं 4.4चा मेजर आणि हा जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे बघा बरोबर आपण 4.4चा घेतलेला आहे कंपासमध्ये मोजून. आता M वरून काय करा एक अशी आर्क मारून घ्या. M पॉईंट ठेवा आणि काय करा एक
आर्क व्यवस्थित मारा जेणेकरून तुमचं डायग्राम चुकणार नाही. यम वरून काय करायचं, एक आर्क मारायची आहे. कशी, अशी आर्क मारायची आहे. ओके. त्याच्यानंतर आता एन वरून आपल्याला 3.6चा आर्क मारायचा आहे. ही साईड जोडायची. आता किती, 3.6ची. मग कंपासमध्ये 3.6चा मेजर घ्या आणि दुसरी लाईन मारून घ्या, म्हणजे दुसरी साईड जॉईन करून घ्या. बघा हा मेजर घेतलेला आहे मी 3.6चा. एनवर ठेवा. एन ठेवल्यानंतर एक आर्क असा मारायचा आहे. फक्त तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट सापडायची गरज आहे. इंटरसेक्शन पॉईंट सापडला या ठिकाणी तर तुम्हाला या पॉईंटला यम सोबत जोडून घ्यायचं आहे. यमला काय करायचं आहे, या यम सोबत या इंटरसेक्शन पॉईंटला जोडून घ्यायचं आणि तसाच तो पॉईंट या बाजूला काय करायचा आहे, यन सोबत असा जॉईन करून घ्यायचा आहे. आता जॉईन केल्यानंतर हा आपला पॉईंट जो आहे हा कोणता आहे, हा यल पॉईंट आहे. हा कोणता आहे, यल. आता यल एम आपल्याकडे किती आहे, यल एम ही आहे 4.4 सेंटीमीटर आणि यल एन किती आहे, यल एन आहे 3.6 सेंटीमीटर. बरोबर. तर बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन्हीही म्हणजे कोणतं, ABC आणि LMN, ABC आणि LMN ही जी रफ डायग्राम होती, या रफ डायग्रामची अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. बघा दोन्हीही आपल्याला सिमिलर दिसत आहेत. ABCला सिमिलर LMN या ठिकाणी दिसत आहेत. दोघांचं जर बघितलं आपण तर शेप सारखाच आहे. LMN आणि ABC दोन्हीही ट्रायंगल काय झालेले आहेत, सिमिलर झालेले आहेत. विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन करू शकता. प्रॅक्टिस सेट 4.1चं पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण काय केले, कन्स्ट्रक्ट केलेला आहे. यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये राहिलेले जे प्रश्न आहेत ते राहिलेले प्रश्न आपण येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी आज थांबूया. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टी आणि पहिला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 4.1चा पहिला क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर या व्हिडिओचा खरंच लाभ मिळत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. पाहत रहा GR अकॅडमी. धन्यवाद.